तर मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सुधागड हा किल्ला रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून अष्टविनायकांपैकी मानाच्या असलेल्या पालीच्या बल्लाळेश्वर मंदिरापासून हा किल्ला अवघ्या 10 किलोमीटर अंतरावरती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची राजधानी होण्याचा मान रायगड किल्ल्याला दिला, परंतु त्या अगोदर स्वराज्याची राजधानी होण्याच्या अंतिम यादीमध्ये आणखी एका किल्ल्याचा समावेश होता, जो रायगडाप्रमाणे अतिशय दुर्गम आहे. त्याला रायगडासारखाच महादरवाजा आहे. तो रायगडासारखाच विस्तीर्ण आहे, ज्याला रायगडासारखेच टकमक टोक आहे, ज्याला रायगडाप्रमाणेच बलाढ्य बुरुज आहेत. अशा स्वराज्यातील एका अत्यंत महत्त्वाच्या किल्ल्याची आज आपण सफर करणार आहोत. थोड्याच वेळात आपण येऊन पोचतो किल्ल्याचा पायथा गाव असणारी दर्या गावामध्ये. दर्या गावामध्ये गाडी पार्किंग करून त्याच्या समोरच असलेल्या ह्या पोलपासून आपल्याला आतमध्ये जावे लागते. जय महाराष्ट्र पब्लिक, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी तुमचा होस्ट पांडुरंग गवळी. मित्रांनो, आज आपण पुन्हा एकदा सह्याद्रीमध्ये भटकंती करायला आलोय. आणि आज आपण स्वराज्याची राजधानी रायगड, त्याचा हुबेहूब जुळा किल्ला सुधागड या किल्ल्यावर आलोय. आत्ता आपण ठाकूरवाडी या गावामध्ये या. तुम्ही गावदार या गावाने याला ठाकूरवाडी सुद्धा म्हटलं जाते. या गावामध्ये तुम्ही आले ना कधी, या पोल पासून हा एक बोर्ड आहे, तिथून तुम्हाला आतमध्ये ट्रेक स्टार्ट करायचा आहे. तिकडे तुम्हाला पार्किंगची जागा आहे या ठिकाणी. किल्ल्यावर जायला किती वेळ लागतो? थांबत थांबत गेलो 6 वाजता कसं अंधार पडतो ना, त्याच्यामुळे त्याच्या आतमध्ये इथं गाडी लावली का? अडचण नाही ना गाडी लावली? नाही ना, ठीक आहे, चालते. बिबट्याची भीती वरती बिबट्याची भीती चालली आहे ना. हा का? दिसलाय का? ढोरात जाम दर दिवस धरतो बिबटे. म्हणजे रात्रीच असतं का दिवसा? रात्रीचाच असतं, दिवसाचा माणसं असतात. किल्ल्यावर नाही ना, म्हणजे इथं खाली का किल्ल्यावर वरती? किल्ल्यावर वरती परत्या काय त्या साईडला नाही ना. हा, तिकडे बी आहे का? हा. एक 5 मिनिटं झाला आपण ट्रेक स्टार्ट करून. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता सुधागड आपल्याला स्पष्ट दिसतोय. त्या साईडला आपल्याला टकमक टोक दिसतंय सुधागडाचं. रायगड आणि सुधागड जुळे किल्ले का मानले जातात माहिती का? रायगडवर जे टकमक टोक आहे, इथे पण सुधागडला टकमक टोक आहे. रायगडचा जो महादरवाजा आहे, सेम टू सेम महादरवाजा सुधागडला पण पाहायला मिळतो आपल्याला. आता सुधागडचा घेरा भरपूर मोठा आहे. आता जवळजवळ 1 वाजली. 1 वाजता आपण ट्रेक स्टार्ट करतोय. आता आपल्याला किती वेळ लागेल सांगता येत नाही, कारण आपल्याला शूट करत जायचंय. बघू किती वेळ लागतो. जेवढं पॉसिबल आहे इथे दाखवतो. आणि ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला थोडासा इतिहास पण सांगतो, आणि किल्ल्यावर काय काय वास्तू पाहण्यासारख्या ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतो. चला आपण निघू. काही भाग चालून आल्यानंतर आहे ना, आपल्याला सपाटी पठार लागतं. या पठारावरती तुम्हाला एक टावर दिसते. हे टावर आढळल्यास तुम्ही योग्य दिशेने आहे असं ओळखू शकता. समोर आपल्याला सुधागडचा घेरा दिसतोय. अजून एक तास आपल्याला त्या बुरुजापर्यंत जायला लागू शकतो. बघू आता किती वेळ लागतो, कारण वाजले भरपूर आहे, जवळजवळ 1:30 वाजत आले. थोड्या वेळ पुढे चालत गेल्यानंतर आपल्याला काही गडाच्या अलीकडे असणाऱ्या अज्ञात वीरांच्या समाध्या पाहायला मिळतात. ना या ठिकाणी काही वास्तू पाहायला मिळाल्या. त्या वास्तू काय याला काय म्हणतात? ऍक्च्युली पिंडीच्या आकाराची वास्तू आहे. शक्यतो ह्या विरगळी तर नाही म्हणता येणार. पिंडीच्या आकाराच्या कोणत्या वास्तू इकडे एक आहे. या ठिकाणी पण आपल्याला 2 वास्तू पाहायला मिळतात. त्या ठिकाणी 4 पिंडीच्या आकाराच्या वास्तू. त्याच्यावर शंकराची पिंड पण कोरलेली. थोडा वेळ चालत आल्यानंतर आहे ना, आपल्याला या ठिकाणी पहिली सीडी लागते. तुम्ही बघा, लोखंडामध्ये तयार केलेली सीडी आहे. खूप वर्षापूर्वी केलेली सीडी ही. आणि इथून जाण्याचा जरा डिफिकल्टी रॉक होता, त्याच्यामुळे ती सीडी तयार करण्यात आली. ॲक्च्युली वरती पण एक सीडी आहे, ते पण पाहू आपण जाताना. गडावर जाण्यासाठी आपल्याला काही ठिकाणी अशा लोखंडी सीड्या पाहायला मिळतात. या सीड्यावर जाताना आपल्याला ट्रेक थोडा सोपा जाणवू लागतो.
सीडी संपल्यानंतर आहे ना लगेच आपल्याला वरती कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात. तुम्ही पहा एवढं पण डिफिकल्ट नाही आहे, एकदम इझी आहे. आपल्याला गडावर जाताना आहे ना या ठिकाणी आपल्याला दुसरी सीडी पाहायला मिळते, लोखंडी सीडी. ही डबल रेलमध्ये आपल्याला पाहायला मिळते. ॲक्च्युली हा रॉ पॅच इतका खतरनाक आहे आणि सीडी केली ना ती इझी झालं आपल्याला ट्रेक करण्यासाठी. या ठिकाणी इकडे समोर पाहताय आपल्याला सरसगड दिसतोय, जे की उद्याचं टार्गेट आहे ना आपलं. तर चला. ही लोखंडी सीडी पार केल्यानंतर आपण जाऊन पोचतो गडाच्या दुसऱ्या टप्प्यावरती. उन्हाचं ट्रेक करणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे. सुधागडचा ट्रेक करतोय, दुसरी सीडीवर आहे आणि सीडी थोडी हलती, म्हणजे ॲक्च्युली ही खूप ही आहे, त्याच्यामुळे येताना भीती वाटू शकते. तुम्ही पाहू शकता खालीपर्यंत ते वरपर्यंत पूर्ण ॲडजस्ट केलेली सीडी ही, त्याच्यामुळं थोडं इकडे नवीन सीडी आणि या ठिकाणी आहे ना ही नवीन सीडी होण्या अगोदर आहे ना ही छोटीशी लोखंडी सीडी चढून तिथून कातळात कोरलेल्या पायऱ्या होत्या, तिथून आपल्याला जावं लागत होतं. पण आता सध्या ही नवीन सीडी तयार केल्यामुळं थोडं इझी झालं आपल्याला येण्यासाठी. पाहू शकता दिसतंय ना मित्रांनो, पुरी ऊन भरपूर आहे आणि ह्युमिडिटी कमी होती आणि तुम्ही पाहू शकता बघा एकदम खडी चढ आहे, खडी. पहा दम खूप लागतोय आणि शक्यतो जास्त गॅप झाला ना हा परिणाम जाणवतो आपल्याला. चला आता थोडं राहिलंय. बोराई माता मंदिरापाशी जायला आपल्याला अजून 1 तास लागेल. वाजल्यात आत्ता 2-3 वाजता आपण तिथं पोचू. 1 तास पूर्ण गड फिरू, जेवढं पॉसिबल होईल तेवढं दाखवू आणि 4 वाजता आपण खाली उतरू, कारण 6 वाजता अंधार पडतो. त्याच्या आधी आपल्याला खाली उतरणं गरजेचं आहे, कारण गडावरती रात्रीचा बिबट्याचा वावर असतो असं गावकऱ्यांनी सांगितले. पाहू आता. चला थोडं डिफिकल्ट जाते, उद्याचा सरसगड अजून करायचं आपल्याला. चला जाऊया आपण. पहिल्या प्रवेशद्वारापाशी गेल्यावर बोलू. कंप्लीट 1 तासाच्या चढ्यानंतर आपण किल्ल्याच्या पायऱ्यापर्यंत येऊन पोचतो आणि साधारणतः या किल्ल्याला आहे ना पूर्ण तटबंदी नसता. हा कातळ कडा काही ठिकाणी असल्यामुळे ह्याला गडाला पूर्ण तटबंदी नाही आहे. आपल्याला या ठिकाणी पाहू शकता इकडे एक बुरुज, पाला मोठा बुरुज पाहायला मिळतो. मग बुरुज कातळामध्ये आणि वरती मग तटबंदी बांधलेली आहे आणि समोर पायऱ्या आणि आपल्याला दरवाजा पाहायला मिळतो. या ठिकाणी जाऊ आपण दरवाजापर्यंत. ऊन भरपूर आहे म्हणून जास्त जरा डिफिकल्ट जातं या, पण ठीक आहे वरती पाहू आपण. आत्ता सध्या वाजले 2, आपल्याला पूर्ण किल्ला 2. आत्ता आपण आहे ना चिलखती बुरुजापाशी येऊन पोचलो या, जो की गडाचा पहिला टप्पा मानला जातो आणि खूप डिफिकल्टी. तुम्ही पाहू शकता इथं बोर्ड लावला समोर. हा पूर्ण चिलखती बुरुज आहे, एकदम पडलेल्या अवस्थेत पाहायला मिळतो आपल्याला. आणि या ठिकाण बुरुजामध्ये आतमध्ये जायला आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतात. बुरुजाच्या आतमधून काय मी तुम्हाला दाखवतो आतमध्ये जाऊन. तुम्ही पाहू शकता बुरुजाच्या खालच्या बाजूला आपल्याला जायला येतं. जवळपास 1 तासाच्या ट्रेकिंग नंतर आपण या भक्कम असलेल्या चिलखती बुरुजाजवळ येऊन पोचतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेकडो किल्ल्यांचे शत्रूंच्या तोफांपासून रक्षण करण्याचे काम 350 वर्षापूर्वी याच चिलखती बुरुजांनी केले. बुरुजाच्या आतूनच एक लहान मार्ग असून या मार्गाने बुरुजाच्या खाली असलेल्या अर्धगोलाकार तटबंदीवर उतरता येते. आता आपण गडाच्या पूर्वेच्या साईडला असणाऱ्या चिलखती बुरुजावरती या. चिलखती बुरुज ह्या नावाचा अर्थ असा होतो, गडाच्या दुहेरी तटबंदी असणाऱ्या बुरुजाला चिलखती बुरुज असं म्हणतात. आणि ज्या गडाला दुहेरी तटबंदी असणारा बुरुज असतो तो गड सगळ्यात जास्त मजबूत समजला जातो. कारण की ज्यावेळेस शत्रू हल्ला करतो गडावरती आणि ज्यावेळेस हा दुहेरी तटबंदीचा बुरुज
शत्रू काबीज करतो त्यावेळेस हा पूर्ण गड शत्रूच्या ताब्यात गेला. मित्रांनो, फायनली 2 तासांच्या चढाईनंतर आपण सुधागडच्या पठारावरती येऊन पोहोचलो. चक्क ॲक्च्युली टायमिंग चुकला यायचा, त्याच्यामुळं खूप त्रास झाला, खूप डिफिकल्टी झाली आणि शक्यतो अर्धा लिटरच्या 2च पाण्याच्या बाटल्या होत्या आमच्याकडं, त्याच्यामुळं खूप डेंजरस वाटला. फायनली 2 तास 3 वाजल्यात आत्ता. 2 तासानंतर आपण पठारावरती येऊन पोहोचलोय. आता आपल्याला ह्या साईडला पूर्ण बघण्यासारखं म्हणजे एक भोराई मातेचं देवीचं मंदिर, हनुमान मंदिर, महादरवाजा, चोर दरवाजा आहे आणि अजून काय वास्तू आहे वाडे वगैरे बघायला. ह्या साईडला पण काही जुन्या काळातले वास्तू या, पण ह्या साईडला एवढं पाहण्यासारखं नाही. आता जेवढं पॉसिबल आहे तेवढं मी तुम्हाला दाखवतो. आणि ह्या साईडला आपल्याला समोर दिसतोय तो घनगड, हा समोर दिसतोय छोटासा तो घनगड आणि याच्या एक्झॅक्ट बाजूला 2 भिंती तुम्हाला दिसतात का कातं, तो तैलवायला किल्ला. तो लास्ट टाइम आपण केले होते दोन्ही पण किल्ले. आता सुधागड करतोय आपण. बघू आता सुधागडवर पाहायला काय काय मिळतंय. ठिकाणी आहे ना एक भलं मोठं तळ पाहायला मिळतंय, तुम्ही पाहू शकता. आणि ह्या साईडला महादेव मंदिर आहे, सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर. गडवर आहे ना आपल्याला भरपूर अशा पडक्या अवस्थेत राजवाडे काही खोल्या पाहायला मिळतात. या सुधागडवर राबता भरपूर असावा. ह्या खोल्या राजवाडे पाहून आपल्याला समजते, कारण पूर्ण मोठा विस्तार आहे याचा. महाराजांनी रायगड अगोदर सुधागड ही राजधानी करण्याचं योजलं होतं, पण ॲक्च्युली ह्याचं भौगोलिक स्थान एवढं चांगलं नसल्यामुळं रायगड ही राजधानी महाराजांनी केली. आता आपण सुधागड किल्ल्यावरच्या पंत सचिवांच्या वाड्यामध्ये ॲक्च्युली हा वाडा 12 महिने बंद असतो, पण आपले बाबा आहे ते हे आपल्याला पूर्ण वाडा दाखवतात. शक्यतो आता 3:30 वाजल्यात. पूर्ण आपल्याला अजून भोराई मातेचं मंदिर, महादरवाजा बघायचं आहे, म्हणून आपण फास्टमध्ये तुम्हाला वाड्याची थोडी माहिती आणि वाडा दाखवतो. या बघा, मी तुमचं बंद करतो सांगू. असं माणसं कोणती होती काय घ्यायचं उठून बघ, हा वाडा हो. आणि कधी आवाज भांडी पूर्ण वाडा सध्या बंद असतो, कारण माणसं भरपूर येत असल्यामुळे आहे ना हा वाडा बंद ठेवण्यात आलाय. आणि गुरंढोरे जनावर या ठिकाणी पण येतात, माकडे वगैरे, त्याच्यामुळे हा वाडा बंद करण्यात आलाय. तुम्ही पाहू शकता. ह्या किल्ल्यावर असलेला हा पंत सचिवांचा वाडा, हा चौकोनी वाडा पेशवे काळात बांधल्याचे सांगितले जाते. इथे पहा, इकडे एक शंकराचं मंदिर आहे, ते तुम्हाला दाखवतो. आपण ह्या ठिकाणी उभा आहे. तुम्ही पहा, ह्या डाव्या साईडला आपल्याला चोरवाटेकडे जायला रस्ता आहे आणि इकडे आपल्याला भोराई देवी आणि महादरवाजाकडे जाण्यासाठी वाटे आपल्याला बाबा दाखवतात. आपण पूर्णपणे पाहू. या ठिकाणी आपल्याला काय जुन्या काळातील राजवाडे घरं पाहायला मिळतात आणि ते छोटासा तलावर आहे. आणि इकडेच आपल्याला महादरवाजाकडे आणि भोराई देवी मंदिराकडे जायला रोड आहे. चला. हे गडावर असणारे भोराई देवीचे मंदिर. या मंदिरात भोराई देवीची शिवकालीन मूर्ती पाहायला मिळते.
या देवीच्या नावावरूनच गडाला भोराईचा किल्ला म्हणूनही ओळखले जाते. भोराई देवीच्या मंदिरासमोर आपल्याला एक दीपमाळ व काही विरगळी पाहायला मिळतात. आता आपण सुधागड किल्ल्यावरच्या बोराई माता देवी मंदिरापाशी या, पण सध्या मंदिर बंद केलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येत नाही. तुम्ही मागं पाहू शकता श्री बोराई माता किल्ले बोराईगड. ह्या बोराई माता देवीवरूनच किल्ल्याला बोराईगड नाव पडले असावे. ह्या किल्ल्याचं दुसरं नाव सुधागड आहे, जे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ठेवलेलं आहे. आणि या परिसरात आपल्याला काही विरगळी पण पाहायला भेटतात, जे की शूरवीरांच्या विरगळी मानल्या जातात. त्यांच्या स्मरणार्थ तयार केलेल्या ह्या विरगळी आहे. त्याच्यावर तुम्हाला अशा नक्षा वगैरे पाहायला मिळतात. बोराई माताच्या मंदिरासमोर आपल्याला काही अज्ञात वीरांच्या समाध्या पाहायला मिळतात. सुधागडवर आला ना तुम्ही, ह्या बोराई माताच्या मंदिराच्या ह्या साईडला पूर्ण तुम्हाला अशा अज्ञात वीरांच्या समाध्या पाहायला मिळतात. हे पहा, भरपूर ठिकाणी, भरपूर तिकडे पण त्या साईडला पण भरपूर ठिकाणी या. बोराई माता देवीच्या मंदिरासमोर आपल्याला एक हनुमान मंदिर पाहायला मिळतं. बोराई देवीच्या मंदिरासमोरच आपल्याला एक हनुमानाचे शिवकालीन मंदिर पाहायला मिळते. हे समोरून आलो आपण, वरती पठारा लागलो, समोर तुम्हाला एक सिद्धेश्वर मंदिर पाहायला मिळतं. तिथून पुढे आपल्याला काही पडलेल्या अवस्थेत राजवाडे पाहायला मिळतात. इथे समोर आल्यावर महादेव मंदिर, आणि एक्झॅक्ट पुढे आल्यावर पंत सचिवांच्या वाड्याच्या समोरून आपल्याकडे बोराई मातेचं मंदिराकडे येतो. आणि त्या साईडला चोरवाट आहे. चोरवाट सध्या आपण नंतर करू. आणि बोराई मातेच्या मंदिरासमोरच आपल्याला हनुमान मंदिर पाहायला मिळतं. आणि इकडे महादरवाजा, आपण महादरवाजा पाहायला चाललोय आता. चला. बोराई मंदिराच्या अगदी समोरूनच आपल्याला महादरवाजाकडे जायला रस्ता आहे. आता आपण आहे ना सुधागडच्या महादरवाजापाशी या. हा महादरवाजा हुबेहूब रायगडासारखा आपल्याला दिसतो, जो की गोमुखी आकारी. आता आपण खाली जाऊन बघू महादरवाजाचं स्ट्रक्चर वगैरे कसं आहे. या. हा? हा. हे पाहू शकता तुम्ही, हुबेहूब आपल्याला रायगडासारखा गोमुखी आकारी हा दरवाजा भेटतो, पाहायला मिळतो. मी सध्या आपल्याला खूप लेट झाले, दिवस मावळायला आलाय, त्याच्यामुळे आपण खूप गडबडीने ब्लॉक करतोय. थोडं समजून घ्या मित्रांनो, पण तरी तुम्हाला महादरवाजा दाखवायला आलोय. पूर्ण कातळामध्ये कोरलेला हा महादरवाजा आहे, एका दगडा खडकामध्ये कोरलेला आहे. या ठिकाणी दाखवतो तुम्हाला. या ठिकाणी पाहायला मिळतो पूर्ण दरवाजाचा एंट्रन्स. या ठिकाणी आपल्याला दोन देवड्या पाहायला मिळतात. आणि हा दरवाजा हा आता बसवण्यात आलेला दरवाजा असावा, कारण खूप सुस्थितीमध्ये पाहायला मिळतो. या पहा तुम्ही, पूर्ण खडकांमध्ये आणि एकदम सुस्थितीमध्ये पाहायला मिळालेला हा दरवाजा. हुबेहूब रायगडाच्या महादरवाजासारखा हा दरवाजा पाहायला मिळतो आपल्याला. हे जी वाट येते मित्रांनो, ही डोनसे गावातून येते. सध्या ह्या वाटेवरून कोण येत नाहीये, म्हणून ही पाऊलवाट सध्या बंद आहे. हा महादरवाजा हे म्हणजे गडावर असणारे मेन अट्रॅक्शन. हुबेहूब रायगडाच्या महादरवाजासारखा दिसणारा हा
आता आपण सुधागड किल्ल्यावरचे आहे ना उत्तरेकडच्या साईडला आहे आणि या साईडला आपल्याला काही किल्ले पाहायला मिळतात की समोर पाहू शकता तैलबायला किल्ला, ह्या साईडला घनगड किल्ला पाहायला मिळतो आणि ह्याच्या एक्झॅक्ट पाठीमागे आपल्याला कोरीगड, मोरगिरी, तिमवती, कोना, विसापूर ह्या साईडचे भरपूर किल्ले आहेत जे की आपण ऑलरेडी केलेले आहेत. आणि ॲक्च्युली तुम्हाला यायचं असेल सुधागड किल्ल्यावर इकडून पण वाट आहे, पण बाईकने तुम्हाला येता येणार नाहीये. ढोनसे गावातून तुम्हाला महादरवाज्याने वरती येता येतं. हे पाहू शकता हा परिसर किती भारी दिसतो. आत्ता आपण आहे ना सुधागड किल्ल्यावरच्या चोर तटबंदी जवळ आहे जे की चोरवाट पाहायला मिळते आपल्याला. चला आपण पाहू कशी चोरवाट. इथून पहा तुम्हाला दिसते चोरवाटीचा छोटासा दरवाजा. ही पूर्ण तटबंदी पाहू शकता. या ठिकाणी कातळ कोरीव तटबंदी नसल्यामुळे या ठिकाणी तटबंदी दगडी तटबंदी करण्यात आली आहे आणि त्या साईडला पूर्ण कातळ कोरीव तटबंदी असल्यामुळे त्या साईडला काही तटबंदी करण्यात नाही आली. शक्यतो ह्या गडाच्या निम्म्यापर्यंत जास्त ही कातळ कोरीव तटबंदी असल्यामुळे या गडाला जास्त तटबंदीची गरज भासली नाहीये. आता सध्या आपण चोर दरवाजाकडे चाललोय. या माझ्या पाठीमागं टाकी आणाय पाहिजे होती. चला मी दिसतोय का? खाली गेल्यावर तुम्हाला दाखवतो. सध्या ब्लॉक बंद कर खाली. आता आपण आहे ना चोर दरवाजापाशी या जे की चोर वाटी ही चोर तटबंदी पूर्ण सुस्थितीमध्ये पाहायला मिळते आपल्याला आणि काही कातळकोरी तटबंदी पण पाहायला मिळते. आणि हा चोर दरवाजा जर तुम्ही सुधागडवर येत असाल तर शक्यतो सोलो किंवा 2 जण असाल तर यायचा प्रयत्न करू नका ह्या चोर वाटेकडे, कारण खूप खाली आहे ही. आणि इकडे खाली तुम्ही पाहू शकता पूर्ण दर्या, काही पाहायला पण आपल्याला दिसत नाहीये. पहा तुम्ही खाली पूर्ण दरी पाहायला मिळते आपल्याला. आणि वरती पहा तुम्ही ही चोरवाट ही खूप मजबूत अशी तटबंदी तयार केली या गडाला. मित्रांनो आता परतीच्या वाटेला होतो, टकमक टोकाव जायचं होतं पण टाइम खूप झालाय म्हणून तिथं स्किप केलं. तुम्हाला इथूनच दाखवतो. हुबेहूब रायगडाला जसं टकमक टोक आहे तसंच ह्या सुधागडला सुद्धा टकमक टोक आहे, म्हणून रायगडाचा जुळा किल्ला म्हणून सुधागडला मानलं जातं. पाहू शकता तुम्ही हे पूर्ण टकमक टोक. ह्याच्या पाठीमागे घनगड दिसतो, ह्या साईडला तैलबायला, ह्या साईडला सरसगड. हे पहा क्लायमेट खूप भांगार आहे, खूप भांगार. हे पूर्ण टकमक टोक. मित्रांनो सुधागड फिरून झाला या, वाजलेत 5. टाइम खूप कमी होता म्हणून गडबडीने फिरलो. पॉसिबल होईल तेवढं ह्या ब्लॉगमध्ये दाखवलंय मित्रांनो, कारण सुधागडचा विस्तार खूप मोठा आहे, खूप. पूर्ण 1 दिवस जातो ज्यावेळेस तुम्ही 9 वाजता गडावरती असाल, कारण खालून गडापर्यंत पठारापर्यंत यायला तुम्हाला 2 तास लागतात. गडावर पाहण्यासारख्या भरपूर वाचतोय. आता आम्ही खाली उतरतोय. हा ब्लॉग इथेच एंड करतो. तुम्हाला आपला ब्लॉग कसा वाटला तो कमेंटद्वारे नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये, सरसगडचा ब्लॉग. चला.